नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीच्या या लेक्चर सिरीज मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, वन नेशन वन इलेक्शन या वर्षाचा एकदम प्रेडिक्टेबल एसेस जो काही आहे तो आपण आज डिस्कस करणार आहोत। त्याच्यामध्ये YouTube लेक्चर सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि हा एसेस पूर्ण आपण डिटेल मध्ये डिस्कस करूयात। ऑलरेडी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये मी हा एसे पूर्ण याच्यामध्ये जो आहे लिहून दिलेला आहे। ओके, जवळपास 700 ते 800 शब्दांमध्ये आणि अगेन त्याच्यामध्ये यातले पण काही पॉइंट्स आहेत या डिस्कशनच्या लेक्चरमध्ये ते सुद्धा तुम्हाला ऍड अप करायचे आहेतच। ओके, तर आता मित्रांनो, फार प्रेडिक्टेबल जसं मी तुम्हाला प्रेडिक्टेबल निबंध सांगितलं होतं त्याच्यामध्ये पहिला प्रेडिक्टेबल निबंध माझा होता तो कुठला होता? अभिजात भाषा। सेकंड 75 इयर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि थर्ड जो आहे तो कुठला आहे? वन नेशन वन इलेक्शन। ओके, एक देश एक निवडणूक। तर आता एक देश एक निवडणूक याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येणार आहे किंवा कशा प्रकारे आपण हा जो निबंध आहे तो आपण बनवू शकतोय। ओके, कसा फ्रेम करणार आहोत तर हे आपण बघणार आहोत। त्याच्यामध्ये आपले कोणते कोणते कोट्स आणि कोणते कोणते की पॉइंट्स आहेत की ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। ओके, सो विल डिस्कस ऑल दिस पॉइंट। आपण या सगळ्या बाबी बघूया त्याच्यामध्ये। तर लिहा टॉपिक्स वन नेशन वन इलेक्शन, काय काय प्रो काय काय कॉन्स आहेत त्यातले वगैरे वगैरे, सो दॅट वी विल डिस्कस कम्प्लिटली। ओके, हा, तर आता वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक, तर याची स्टार्ट कशी करायची? तो की स्टार्ट कुठला पण निबंध लिहित असताना मी तुम्हाला म्हटलं 4 पॉइंट पहिले महत्वाचे हे करायचे। पहिले आपण मी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला जवळपास 10 मिनिटं 50 मिनिटं तुम्हाला निबंधासाठी आहेत द्यायची आहेत, त्याच्यामध्ये आहेत नाही द्यायची आहेत पूर्ण पेपरमध्ये एका सेक्शन मध्ये म्हणतोय मी। ठीक आहे, तर कारण 1.5 तास आपण मराठीला आणि 1.5 तास इंग्रजीला देतो, तर समजा 1.5 तास मराठीला देत आहात तर त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला की जवळपास 50 मिनिटं जी ती कशाला द्यायची आहेत? निबंध लेखनाला द्यायची आहेत। ओके, तर याच्यामध्ये एक देश एक निवडणूक, तर पहिला याच्यामध्ये की सुरुवात स्टार्ट तुम्ही कशी करणार, त्यानंतर तुमचा शेवट कसा असला पाहिजे, तुम्ही कोणते कोणते कोट्स आणि कोणते कोणते फॅक्ट्स, ह्या 4 बाबी फार महत्वाच्या आहेत। ह्या पहिले लिहून घ्यायची आपण काय काय वापरणार आहोत आणि त्याच्यानंतर मग डिसाईड करायचं इंट्रोडक्शन टू दी बॉडी, इंट्रोडक्शन बॉडी अँड दिस इज व्हॉट। ओके, तो बॉडी जी आहे ती नंतर डिटरमाइन करायची। तुम्ही सहसा काय करता, लिहिता थांबता असं न करता पहिले ब्रेनस्टॉर्मिंग करायची त्याच्यामध्ये। मग आता सुरुवात तुम्ही कशी करणार, हाऊ यू विल स्टार्ट द एसे। ओके, तुम्ही सुरुवात एखाद्या कोटनी पण करू शकता, एखादा कोट तुमचा असेल तर तो कोट वापरा। ओके, किंवा अगेन कोट तुमचं वापरा किंवा एखादी एक स्टोरीनी सुरुवात करा। मग स्टोरी तुमची कशी असू शकते की तुम्ही बघू शकता की 2 मित्र आहेत, ते गडचिरोली जिल्ह्यातल्या एका दुर्गम भागातनं पुण्यामध्ये नोकरी करतात। एक शिपायाची नोकरी करतो आहे आणि दुसरा जो आहे तो एक सिक्युरिटी गार्ड जो आहे तो आहे एका कॉम्प्लेक्स मध्ये। अचानक ते भेटले, त्यांनी म्हटलं की अरे आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, ओके, एखादी डेट टाकायची नोव्हेंबर मधली। ओके, की तू घरी गावी जाणार आहेस का? तर तो म्हणालो की अरे मी मागच्या लोकसभेच्या वेळेसच गेलो होतो, जाण्या येण्यामध्ये माझे 4-5 दिवस जातात त्याच्यामध्ये। ओके, त्यासाठी खर्च सुद्धा होतो, माझा 1 महिन्याचा जो काही पगार आहे तो मागच्या वेळेस गेला होता। दुसरा तो नाही रे, हा तर आपला संवैधानिक हक्क आहे, आपण तो बजावलाच पाहिजे, तो हे बरोबर आहे। परंतु वारंवार जेव्हा निवडणुका होत आहेत आपण जर बघितलं तर तो म्हणेल की आता काय झाल्या होत्या, आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, पुन्हा मी दिवाळीला आता घरी गेलो होतो, पुन्हा आता काय आलेलो आहे, पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्याच्यानंतर मग आणखी पुढच्या वर्षी होऊ शकतं की आपल्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदच्या पण निवडणुका होतील, तिथे तर आमचे गावातले नातेसंबंध असतात, त्यामुळे तिथे तर जाणं आम्हाला काय असतं, भागच असतं। मग आता असं जर वारंवार निवडणुका होत असतील तर मग वेळोवेळी जाणं, माहिती आहे हा माझा संवैधानिक हक्क आहे, पण ते मला आर्थिकरित्या सुद्धा परवडलं पाहिजे, किंवा इथे मी वारंवार सुट्ट्या टाकतो तर हे सुद्धा जे आहे ते आमच्या मालकांना जमत नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे। मग असं का होत नाही की सरकार पूर्ण 5 वर्षाच्या निवडणुका 1 किंवा 2 दिवसाच्या याच्यामध्ये सगळ्या घेऊन घेतं? ओके, म्हणजे एक लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुका एकासोबत तरी ऍटलीस्ट घेतल्या पाहिजेत सरकारने, म्हणजे हे प्रत्येकाला काय होणार, सोयीस्कर सुद्धा होणार आणि त्याच्यामुळे लोक काय करतील, चांगलं वोटिंग सुद्धा टाकतील आणि त्यामुळे लोकशाही प्रगल्भ होईल। असं एखादं डिस्कशन 2 मित्र करतायत, ओके, असं तुम्ही स्टार्ट करू शकता। किंवा तुम्ही एखादा जो काही कोट आहे त्या कोटनी सुद्धा तुम्ही काय करू शकता, याची सुरुवात करू शकता। तर यू कॅन यूज सम कोट। ओके, तर जसं आपण जर आता बघितलं तर द्रौपदी मुर्मू ज्या आहेत, ओके, त्यांचा एक कोट होता, आजचे प्रजासत्ताक दिनाचं भाषण होतं, 2025चा प्रजासत्ताक दिन होता। ओके, 26 ऑफ जानेवारी, त्याच्यामध्ये द्रौपदी मुर्मू काय म्हणतात की एक देश एक निवडणूक या योजनेमुळे प्रशासनामध्ये सातत्य निर्माण होऊ शकते, धोरणात्मक पक्षाघात रोखता येऊ शकतो आणि संसदेचा अपव्यय कमी होऊ शकतो आणि आर्थिक बोजा सुद्धा काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो। आता बघा, जेव्हा हे राष्ट्रपती, भारताच्या राष्ट्रपतींनी दिलेलं विधान आहे, पण एखाद्या व्यक्तीचं एखाद्या याचं विधान घेण्यापेक्षा राष्ट्रपती जो की कुठल्या पक्षाचा नसतो तसा ऍक्च्युअली, बरोबर आहे, हा, तर त्याचा हे घेऊन तुम्ही याला एखाद्या कोट म्हणून सुरुवात करू शकता। ठीक आहे,
आता याच्यानंतर आपण जेव्हा कोट्स डिटरमाइन करतो मित्रांनो, तर ते कोट डिटरमाइन करत असताना आणखी कोणते कोणते कोट तुम्ही वापरणार आहात हे कोट पहिले डिसाईड करून घ्यायचे. आता हे एकासोबत लिहायचे नाहीत असे, हे तुम्हाला प्रत्येक पानावर एक एक आलं पाहिजे असं बघायचं. आता एकदा राष्ट्रपतींचं झालं, एक राष्ट्रपतींचा व्ह्यू फेवर मध्ये होता, एखादा अपोजिट व्ह्यू घ्यायचा. मग अपोजिट व्ह्यू मध्ये शशी थरूरचा तुम्ही कोट घेऊ शकता, तुम्ही योगेंद्र यादव यांचा कोट घेऊ शकता, किंवा तुम्ही राहुल गांधीजींचा कोट घेऊ शकता. ओके, ही संकल्पना आकर्षक वाटत असल्यास कोट काय की आकर्षक वाटतं, त्या सर्व राजकीय पक्षांमध्ये सखोल चर्चा आणि एकमत होणे गरजेचे आहे. त्यामुळे देशाच्या संघरचनेला धक्का पोचणार नाही याची काळजी घेण्याची काय आहे गरज आहे. ओके, हा नेक्स्ट योगेंद्र यादव यांचा कोट हे आहे की गुंतागुंतीचा मुद्दा आहे, सूक्ष्म दृष्टिकोनाची आवश्यकता आहे, निवडणुकीशी संबंधित खर्च कमी होऊ शकतो, परंतु यामुळे राजकीय मुद्द्याचे एकरूपीकरण होऊ शकते आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी काय होऊ शकते, कमी होऊ शकते. सो दॅट इज अन अकाउंटेबिलिटी. अगेन आपण जर का बघितलं असेल तर कुरेशी जे हे होते, मला वाटतं जे इलेक्शन कमिशन चे महाराष्ट्राचे हे होते, त्यानंतर एक चीफ जस्टिस सुद्धा राहिलेले आहेत, तर यांनी सुद्धा याच्या अकाउंटेबिलिटी बद्दल काय केलेलं आहे, मत व्यक्त केलेले आहे. ओके, त्यानंतर मग आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट काय. ओके, तर हे जर अपोजिट, मग याच्या सपोर्ट मध्ये स्टेटमेंट तुम्ही नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट घेऊ शकता, किंवा एखादे जर का संवैधानिक एखादे सुप्रीम कोर्टाचे मोठे वकील असतील त्यांचं एखादं व्ह्यू काय बनतं याला तुम्ही घेऊ शकता. तर हे काय करतं, मोदींजींचा काय म्हणणं आहे की वन नेशन वन नेशन हा केवळ चर्चेचा विषय नाही तर भारताची गरज आहे. वारंवार निवडणुकांमध्ये विकासामध्ये अडथळा निर्माण होतो आणि सरकारी तिजोरीवर बोजा पडतो. एकाच वेळी निवडणुका घेतल्यास वर्षभर देश निवडणुकीच्या स्थितीत राहणार नाही आणि सरकारी प्रशासनांना आणि विकासावर लक्ष केंद्रित करता येईल. शशी थरूर म्हणणं काय की ही संकल्पना कार्यक्षम वाटत असते, त्यासाठी भारतीयाच्या लोकशाही चौकटीतील व्यवहार्यता आणि संभाव्य धोके यावर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे. ओके, हा तर हे जे तर यापैकी कुठलेही, तर प्रत्येक नाही, हार्डली 2 ते 3 कोट्स तुम्ही निवडून ठेवा, ते तुम्ही वापरू शकता, किंवा याच्यापेक्षा वेगळे सुद्धा तुम्हाला कोट्स वाढले तर ते तुम्ही यात घेऊ शकता. त्यानंतर थर्ड मुद्दा मी सांगितला त्याच्यामध्ये की तुम्हाला नेमकं याच्यामध्ये फॅक्ट्स आणि फिगर्स काय काय वापरायचे, एकासोबत फॅक्ट वापरायचे का नाही, प्रत्येक पानावर एक दोन फॅक्टचे पॉइंट तुमचे आले पाहिजेत, पण ह्या आधीच निवडायचे तुम्ही. ओके, मी तुम्हाला काय म्हटलं, जेव्हा आपण कोर स्ट्रक्चर डाटा बनवतो एसएसचा, तर तेव्हा तुमच्या ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये फॅक्ट्स तुम्ही काय काय वापरणार आहात हे मुद्दे तेव्हाच तुम्हाला मांडता आले पाहिजे, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये नोट केले पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याला बघून पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ह्या टाकता येईल. तर जवळपास 3 ते 4 फॅक्ट तुम्ही टाकू शकता. मग आता आपण जर का बघितलं तर अंदाजित खर्च जो आहे हा जो फक्त जो गव्हर्नमेंट डेटा येतो तो खर्च नाही, आपण जर का एक सर्वे येत असतात त्यातनं माहिती पडतं, तर अंदाजित खर्च किती रे निवडणुकीतला 1.35 लाख कोटी. इमॅजिन करा मित्रांनो, 1.35 लाख कोटी हा खर्च आहे, आणि हा 2020च्या अमेरिकन निवडणुकीत जो काही झाला होता 2020 मध्ये 1.2 लाख कोटी, याच्यापेक्षा सुद्धा अधिक आहे. म्हणजे बघा, जो जगातला सर्वात प्रगत राष्ट्र आहे त्याच्या निवडणुकांमध्ये जेवढा खर्च होतो त्यापेक्षा खर्च भारतीय लोक, आपला विकसनशील देश हा या निवडणुकांवरती करतो, आणि हे फक्त लोकसभा निवडणुकांचा खर्च आहे. ओके, आता आपण जर बघितलं तर जो गव्हर्नमेंट डेटा आहे त्याच्यानुसार 6,500 कोटी रुपयांना अधिक खर्च केल्याची निवडणूक आयोगाला सादर केले. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की निवडणूक आयोगाकडे जो डेटा देतो खर्चाचा विविध पक्ष, त्याच्यापेक्षा जवळपास 50-100 पट खर्च हा ऍक्च्युअल मध्ये जास्त झालेला असतो. बरोबर आहे ना, म्हणजे एवढा मोठा खर्च आपला केला जातो, आणि हा पैसा कोणाचा असतो काय, निवडणूक आयोग काय स्वतःची कडे यंत्रणा आहे का त्यांची, की त्यांच्या कोणत्या इंडस्ट्रीज आहेत का पैसा रेव्हेन्यू गोळा करण्यासाठी, शेवटी सामान्य माणसांकडनं, बिझनेसमॅन्स कडनं, कोणातरी कडनं हा घेण्यात येतो. आणि हा जो पैसा आहे तो कोणाचा आहे, शेवटी त्याचा भर जो आहे तो सामान्य नागरिकावरती काय असतो, पडत असतो. तर सगळ्यात मोठा खर्चाचा बद्दल आपण हे करू शकतो. ओके, हा निवडणुकीमध्ये अगेन द लॉजिस्टिक किती यूज केलेले आहेत, तर जवळपास 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 50,000 पेक्षा जास्त सरकारी अधिकारी, शिक्षक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होते. बरोबर आहे, हे तर फक्त महाराष्ट्राची फिगर आहे मित्रांनो. आपल्या देशाची जर फिगर घेतली तर त्याच्यामध्ये 2-1 लाख लोक, 2-2.5 लाख लोक असतील की ते कदाचित या पुढे इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये काय होते, गुंतलेले होते. हे मी महाराष्ट्राचं सांगितलं तुम्हाला. तर दोन किंवा काय यापेक्षा 5 पट पकडा तुम्ही, 2.5-3 लाख लोक जे ती सिक्युरिटी, मग त्यात सिक्युरिटी पण आली, त्यात शिक्षक पण आली, त्यानंतर निवडणुकीचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा आलेत, आपली इकडची ब्युरोक्रेसी आहे ती सुद्धा आली. तर इतका मोठ्या प्रमाणामध्ये ते लोक त्याच्यामध्ये गुंतलेले असतात. बरोबर आहे. हा, भारतामध्ये दरवर्षी किमान 4 ते 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतात, आणि त्यासाठी जवळपास 50,000 ते 80,000 रुपये कोटी दरवर्षी काय तो खर्च येतो. सो दीज आर द सम फॅक्ट्स अँड फिगर्स रिगार्डिंग की किती खर्च होत असतो, किती लॉजिस्टिक्स आपल्याला यूज करण्यात येतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. तर हे तुम्हाला प्रत्येक पानावरती एक याच्यावरती काय करायचंय, वापरायचं आहे.
मग आता सुरुवात जी स्टार्ट करायची ते एक मी तुम्हाला स्टोरी सुद्धा सांगितली, एक मी तुम्हाला काय सांगितलं, कोट एखादा घेऊन सुरुवात करा असं सुद्धा सांगितलं. मग त्यानंतर इंट्रोडक्शनला सुरुवात कशी करायची तुम्ही, तर इंट्रोडक्शनला तुम्ही म्हणू शकतो ओके तर एक राष्ट्र एक निवडणूक फायदे तोटे. ओके काय फायदे काय तोटे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत नेहमीच राजकीय प्रशासकीय सुधारणांसाठी प्रयोगशाळा म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यामुळे सध्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेने आज सध्या लक्ष वेधलेलं आहे. आता अनेक लोकांना मी हे सांगू शकतो की अनेक लोकांकडनं याचं स्वागत करण्यात येत आहे. ओके परंतु काही कन्सर्न सुद्धा आहेत आणि याचा संघराज्यवादावर होणारा जो काही परिणाम आहे ओके याची व्यवहार्यता कशी आहे असे काही प्रश्न सुद्धा याच्यामुळे काय होतात उभे राहतात. ओके त्याचे काय उभे राहतात. सो वी हॅव सेड तर इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं पाहिजे जर का तुम्हाला फायदे तोटे गुणवर कसं झालं तर इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं पाहिजे की काही याचे फायदे सुद्धा आहेत परंतु काही प्रश्न सुद्धा उभे राहत आहेत. ओके अशी तुम्ही एकदम स्टार्ट त्याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर मग मित्रांनो थोडं इतिहासावरती यायचं. ओके एक पॅरा जो आहे तुमचा तो इतिहासावरती घ्या. सो व्हॉट इज एन हिस्टॉरिकल रेफरन्स ऑफ द वन नेशन वन इलेक्शन. ओके तर आपण जर भारत जो आहे तो स्वतंत्र झाला अँड देन आपण 1952 ओके या वर्षी पंडित जवाहरलाल नेहरू ऑलरेडी इंटरिम गव्हर्नमेंटचे पंतप्रधान होते. तर 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. ओके त्याच्यानंतर मग जर का आपण बघितलं तर 1967 पर्यंत सगळं सुरळीत होतं 1967 पर्यंत. ओके सगळ्या राज्यांच्या आणि सगळ्या यांच्या ज्या काही विधानसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या एकासोबतच घेण्यात येत होत्या. ओके लोकसभा आणि काय विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या एकासोबतच घेण्यात येत होत्या. पण नंतर 1967 नंतर काही चेंजेस झाले भारताच्या याच्यामध्ये. म्हणजे काय की नेहरूंच्या निधनानंतर नंतर शास्त्रीजींचं सुद्धा काय झालं निधन झालं. त्याच्यानंतर मग इंदिरा गांधींचं नेतृत्व उदयास आलं आणि इंदिरा गांधी नेतृत्व उदयास आल्यानंतर मग काय झालं की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पेटले. त्याच्यामुळे प्रत्येक राज्यांमध्ये ओके ज्यात काय होतं की काँग्रेसचे पण 2 भाग झालेत आणि त्याच्यामुळे मग इनस्टॅबिलिटी निर्माण झाली. त्यानंतर काही रिजनल पार्टीज आहेत त्यांनी ते स्पेस घेतला आणि त्यांचं सुद्धा महत्व वाढायला लागलं. मग राज्यांमध्ये अनेक नंतर काय झालं की आतापर्यंत काय होतं की नेहरू डॉमिनेट पॉलिटिक्स होतं. त्याच्यामुळे केंद्रामध्ये राज्यामध्ये दोन्हीकडे काँग्रेसची सरकार मोस्ट ऑफ द राज्यांमध्ये होती. पण आता रिजनल आंदोलन वगैरे ही काही सगळी गोष्ट झालीत आणि त्यानंतर अनेक राज्यांमध्ये बाकी सरकार जी आहेत स्टेट गव्हर्नमेंट दुसऱ्या पक्षी सरकार आहेत ती उदयास आलेली आहेत. ओके जे रिजनल पार्टीज आहेत त्यांची सरकार जी आहेत ती उदयास यायला सुरुवात झाली. त्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा 2 भाग झालेत. हे सगळं झालं आणि म्हणून राज्याच्या निवडणुका आता लोकसभेसोबत घेता एरियात सेपरेट घेण्यात आल्यात. ओके काही विधानसभा काही राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यात. त्यानंतर 1972 ला जे इलेक्शन घ्यायचं होतं ते इंदिरा गांधींनी 1 वर्ष आधी म्हणजे 1971 ला गेलं. मग आता लोकसभा तर इंदिरा गांधी डिझॉल्व्ह केली पण इंदिरा गांधी विधानसभा सगळ्या राज्यांच्या डिझॉल्व्ह करू शकत नाही. त्यामुळे नंतर पुढे यात खंड पडला आणि 1971 मध्येच राज्याच्या ज्या विधानसभा आहेत त्यांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या वेगळ्या घेतल्या आणि लोकसभेच्या निवडणुका 1 वर्ष आधी घेतल्या. बरोबर आहे. मग ह्या सगळ्या इथनं 1967 नंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्ट्रक्चर झाल्यात आणि मग राज्य आणि लोकसभा जे आहेत त्यांच्या विधानसभा सेपरेट घेण्यात आल्या होत्या यायला सुरुवात झाली. नंतर मित्रांनो काय झालं 1982 नंतर मग तुम्ही बघतो देशामध्ये इन्स्टॅबिलिटी नंतर इमर्जन्सी लागली पुन्हा मग जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आलं नंतर ते सुद्धा पडलं नंतर पुन्हा इंदिरा तर हे सगळं झालं आणि वारंवार प्रत्येक राज्यात देशात निवडणुका घेऊ लागल्या त्यामुळे खर्च खूप होऊ लागला. तर तेव्हा स्वतः जे इंडियाचं इलेक्शन कमिशन आहे यांनीच 1983 च्या आसपास रिकमेंडेशन दिलं की आधीसारख्याच निवडणुका ज्या आहेत ते एकसोबत घेतल्या झाल्या पाहिजेत. पण तोपर्यंत तर अगेन रिजनल पार्टीचं महत्व देशाच्या राजकारणामध्ये वाढलं होतं. ओके त्यामुळे याच्यावरती काही लक्ष देण्यात आलं नाही. त्यानंतर मग मित्रांनो 1999 ला एक लॉ कमिशनचा रिपोर्ट आला 1999 ला. ओके आणि त्याच्यामध्ये लॉ कमिशनचा रिपोर्ट जो आहे त्याने सुद्धा सांगितलं की आपल्या देशामध्ये गरज आहे कारण तेव्हा तर आपण बघितलं की 1996 ते 99 या काळामध्ये 3 ते 4 गव्हर्नमेंट भारताने बघितल्या. अटल बिहारी वाजपेयी 13 दिवस पंतप्रधान राहिले. नंतर मग आले HD देवेगौडा आले. बरोबर आहे. त्यानंतर मग आले सॉरी आपले हे आलेत नरसिंह राव त्याच्या आधी होते इंद्रकुमार गुजराल आलेत. बरोबर आहे ना. हा त्यानंतर मग पुन्हा डिझॉल्व्ह झाली नंतर पुन्हा अटल बिहारी वाजपेयी झाले. हे वारंवार लोकसभेच्या निवडणुका एवढा होणारा खर्च म्हणून लॉ कमिशन 1999 ला एक रिपोर्ट सबमिट केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा आता तुम्ही एक देश एक निवडणूक याच्यावरती केलं पाहिजे. ऍटलीस्ट केंद्र लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या एकासोबत घेण्यात आल्या पाहिजेत. नाव हिस्टॉरिकल रेफरन्स करत असताना मग 2003 ला सुद्धा हे झालं फ्रेमिंग वगैरे झालं एका समितीचं गठन झालं पण काही नंतर गव्हर्नमेंट सुद्धा एनडीची गेली. मग नंतर मित्रांनो आपण जर का बघितलं डायरेक्ट जर येतात मोठा जो चेंज झाला जेव्हा 2014 मध्ये गव्हर्नमेंट आलं नरेंद्र मोदींचं. ओके त्यांनी याला थोडं सिरियसली घेतलं तर 2015 मध्ये पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी जी आहे स्थायी समिती आहे हिने रिपोर्ट दिली आणि याने सुद्धा सांगितलं की वन नेशन वन इलेक्शन ओके याची गरज आहे.
त्यानंतर मग यात मोठा नंतर आलं 2017 मध्ये नीती आयोग, ज्याला आपण म्हणतो नीती आयोग, यांनी सुद्धा एक सांगितलं की आपल्या देशात नीती आयोगाने की खूप मोठा खर्च होतो इलेक्शन मध्ये वारंवार निवडणुकांमुळे, आणि त्यामुळे आपण इलेक्शन जे आहेत ते घेतले पाहिजे, सायमल्टेनियस इलेक्शन घेतले पाहिजे. नंतर 2018 मध्ये तर बघा 17 मध्ये काय, नीती आयोग, स्थायी समिती, पार्लमेंटची स्थायी समितीची रिपोर्ट, आणि पुन्हा एक लॉ कमिशनने ड्राफ्ट सबमिट केला. रिपोर्ट नव्हती पण लॉ कमिशनचा एक ड्राफ्ट आला. ओके, याने सुद्धा वन नेशन वन इलेक्शन चे फायदे तोटे सांगितले आणि जास्त भर फायद्यांवरती दिला. ओके, आणि त्यानंतर मग मित्रांनो आता येतोय आपला जो 2000 आफ्टर द न्यू गव्हर्नमेंट आपण जर बघितलं तर 2024-25 चा कालावधी की ज्याच्यामध्ये रामनाथ कोविंद जे भारताचे माजी राष्ट्रपती आहेत, ओके, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी निर्माण करण्यात आली आणि या कमिटीने आपला रिपोर्ट जो आहे तो सबमिट केला आणि सांगितलं की स्ट्रॉंग नीड आहे आपल्या देशामध्ये, काय आहे, दॅट इज व्हॉट, वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करण्याची. ठीक आहे ना. सो दिस इज व्हॉट ऑल द प्रोसिजर की आपण घेतले याच्यामध्ये. अशा तर एका पॅराग्राफ प्रत्येक गोष्ट तुम्ही मेन्शन केली पाहिजे असं का नाही, यातले 2-3 फक्त फॅक्ट्स घ्या तुम्ही. हा, फक्त तुम्ही हे एवढं सांगू शकता की 1967 पर्यंत रेग्युलर इलेक्शन व्हायचे, नंतर यातला एखादी फॅक्ट सांगा, आणि नंतर रामनाथ कोविंद, हे महत्वाचं की सध्याची जी काही वन नेशन वन इलेक्शनची जी काही कमिटी आहे तर त्याची अध्यक्षता जी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि यांनी सध्या आपला एक रिपोर्ट सबमिट केलेला आहे. ओके, सो नाउ दिस इज व्हॉट. तर या अशा प्रकारे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जो आहे तो आहे वन नेशन वन इलेक्शनचा. तर जवळपास 60-70 शब्दांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याफार शॉर्टमध्ये सबमिट करता आल्या पाहिजेत. ओके, नाउ आता त्यांनी म्हटलं ना फायदे आणि तोटे, टायटल काय की याचे फायदे काय आणि तोटे काय आहेत. आपण फायदे आणि तोटे, तर आपलं हे कसं असेल की पहिले फायद्यांचं एक हे बनवायचं. आपण जेव्हा ड्राफ्ट बनवला मित्रांनो, तो ड्राफ्ट बनवलेला असताना त्याचे फायदे आपण बघितलेत. ओके, तर तुम्ही इथे जेव्हा ड्राफ्ट बनवतो तर त्याचे काही फायदे बघा, तोटे बघा, आणि त्यानंतर फायदे आणि तोट्याचं कन्सेन्सस. तुम्ही काय करा, फायदे तोटे नाही, कन्क्लुजन नाही, फायदे लिहा, तोटे लिहा, त्यानंतर या दोघांची सांगड कशी घालता येईल. ओके, याची सांगड घालून मग आपल्याला कसं कन्सेन्सस डेव्हलप करता येतील आणि त्यानंतर मग आपण कशावरती पोहोचूयात, कन्क्लुजन वरती पोहोचूयात. ठीक आहे. मग आता आपण बघितलं तर याच्या सपोर्ट मध्ये काय काय आहेत. तर निवडणुकांमुळे काय होतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आर्थिक खर्चात घट. ऑलरेडी सध्या बघतोय आपण की जगामध्ये काय फायनान्शियल प्रॉब्लेम चाललेले आहेत आणि निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक काय होतो, खर्च होतो. त्याच्यामध्ये आपण एकदा बघतो की आपण फक्त सरकारी मशिनरी खर्च घेऊन चालतो असं नाही, तर राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे पण त्यांना पण खर्च करावा लागतो. अगेन उमेदवारांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात काय होतं, आर्थिक ओझं येतं. आपण बघतो ना खूपदा एखादा व्यक्ती विधानसभेत उभा राहतो, तो खूप खर्च करतो आणि त्यांना खर्च केल्यानंतर मित्रांनो कोट्यावधीचा खर्च होतो आणि नंतर जेव्हा तो इलेक्शन हरतो तर त्याची आयुष्याची जमापुंजी ती पूर्ण चालली जाते. ओके, त्याचा बिझनेस पूर्ण कोलॅप्स होऊन जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण घडताना बघितलेल्या आहेत. नंतर सुरक्षा यंत्रणा जी आहे त्याला सुद्धा खर्च लागतो. तो फक्त इथं खर्च फार मोठा, पण खर्च कोणाकोणावरती होतो, तर खर्च कशावरती होतो, निवडणूक आयोग आहे, आपली पूर्ण मशिनरी आहे, त्यात सुरक्षा यंत्र आहे, त्याची मोहीम आहे, बरोबर ना. हा, देन राजकीय पक्ष आहेत आणि उमेदवार, या सगळ्यांवरती त्याचा काय होतो, खर्च होतो. बरोबर आहे. हा, नंतर जर आपण वन नेशन वन इलेक्शन घेतलं तर तो म्हणजे काय होणार की एकदाच निवडणूक होते, राजकीय स्तरात काय होणार, वाढ होणार. बरोबर आहे ना. हा, निवडणुकांमध्ये लोकप्रिय धोरणे, आता सहसा काय होतं की जर लवकर निवडणुका होतील तर मुद्दामून लोकप्रिय धोरणं घेण्यात येतात आणि त्यातनं पॉलिसी जी आहेत त्या ठरवण्यात येतात आणि त्यामुळे एक लॉंग टर्म पॉलिसी जी आहे की एक फायनान्शियल सस्टेनेबल पॉलिसी जी आहे ती आपली ही होत नाही. जसं आपण बघितलं की काही राज्यांमध्ये जेव्हा लोकसभेमध्ये यांचा पराभव झाला तर त्यानंतर एकदम पॉप्युलिस्ट पॉलिसी घेण्यात आल्यात. बरोबर आहे. आणि त्या बघितलं तसं रॉ मटेरियल तेवढे सस्टेनेबल नाही आहेत, पण तरी लोकांचं मन जिंकण्यासाठी, फक्त निवडणुका जिंकण्यासाठी काही राज्यांमध्ये अशा पॉप्युलिस्ट पॉलिसी जी आहेत की ज्यातनं आर्थिक फायदे देण्यात आले, तर असं आपण बघण्यात आलेलं आपल्या याच्यामध्ये. बरोबर आहे ना. हा, मग त्याच्यामुळे ह्या बघतो अगेन तर हा फायदा आहे. तर पहिला काय, राजकीय स्थैर्यामध्ये काय होणार, वाढ होणार. ओके, वारंवार आपण बघतो त्याच्यामध्ये की नाहीतर मग काय की निवडणुका जर का सेपरेट घेण्यात येतील तर त्याच्यामध्ये काय होतं की शॉर्ट टर्म गोल्स आहेत त्याच्यामध्ये तो फोकस राहतो फक्त. ओके, त्यानंतर मग नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे तो आहे पॉलिसी इम्प्लिकेशन, धोरणात्मक गतिरोध. ओके, इलेक्शन आहे तर तेव्हा काय लागतो मित्रांनो, आचारसंहिता लागते आणि आचारसंहितामध्ये आपण कुठलाही लोकोपयोगी निर्णय जो आहे तो सहसा घेता येत नाही.
कोणताही प्रकल्प आहे तो हे होत नाही. आणि हा जो पूर्ण प्रोसेस जी आहे ती 2-3 महिने चालते. आणि फक्त एका निवडणुकांसाठी आपण जर का बघितलं तर जर लोकसभेच्या आधी लागू होते 2-3 महिने 4 महिने ह्या गोष्टी चालतात आचारसंहिता लागण्याच्या नंतरच्या, बरोबर आहे ना. आणि त्यानंतर विधानसभेमध्ये जवळपास 2 महिने ही गोष्ट चालते. तर असे एका वर्षातच 5-6 महिने पूर्ण पॉलिसी याची ही जी आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये हे होऊन जाते, बरोबर ना. तर धोरणात्मक गतिरोध निर्माण होतो, बरोबर आहे. हा इलेक्शन मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो असतो इलेक्शनचा, ओके, त्याच्यामुळे नवीन धोरण नवीन प्रकल्प हे जाहीर करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे निर्णय घेण्यास काय होतो, उशीर होतो. तर याच्यामध्ये सुद्धा व्यत्ययामध्ये घट होईल. तर आपण कोणते कोणते पॉईंट्स बघितले, तुम्ही याच्यात आणखी पॉईंट जोडू शकतात. मी शॉर्ट मध्ये पॉईंट आणले कारण आपल्याला तसे 400 शब्दामध्ये गोष्टी हे करायचे आहेत. आपले एक पान तर आपलं सुरुवातीला आपण स्टोरी जर सुरू केली तर 50 शब्द तिथेच झालेत, 50 शब्द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडला झालेत, तर 100 शब्द तिथेच गेलेत. आता नंतर आपल्याला 50 शब्द जे आहेत ती कन्क्लुजनला ठेवायची आहेत. आपल्याकडे आहेतच फक्त 200 शब्द मित्रांनो. मग 100 शब्दांपर्यंत आपण त्याचे फायदे जे आहेत ते आपण मेन्शन करतोय आणि 100 शब्द जे आहेत आपण त्याचे काही तोटे मेन्शन करूया. तर आता आपण 3 गोष्टी आहेत की काय राजकीय सत्तेत वाढ होईल, धर्मात्मक जो गतिरोध आहे तो काय होणार, कमी होणार आणि सगळ्यात मोठा म्हणजे खर्चामध्ये काय होईल, ती घट होईल. ओके, नाव आव्हाने आणि चिंता काय काय आहेत. येस, सो नाव व्हॉट इज सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे डेमोक्रेटिक फेडरलिझम. ओके, कोणता आहे, संघ राज्यवाद, इंडिया युनियन ऑफ स्टेट, अनेक भाषा, अनेक, बरोबर आहे, आपल्या भाषेमध्ये अनेक रिजनल बेल्ट्स आहेत, भाषानिय प्रांतांची रचना आहे, अनेक रिजनच्या साऊदर्न बेल्ट आहेत त्यांना हिंदी भाषा अवगत नाही आहे, बरोबर आहे ना. तर असं हे आहे. तर इथे जेव्हा जेव्हा जर आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका, आता सगळ्यात पहिले तुम्हाला हा पण मुद्दा लक्षात आला पाहिजे की वन नेशन वन इलेक्शन हा जो पॉइंट आहे, ओके, एक देश एक निवडणूक, तर याचा अर्थ काय, याचा अर्थ आहे की देशातल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकासोबत घेणे. अनेक विद्यार्थ्यांचे मी त्याचा निबंध चेक केले तर त्यात काय म्हणतात की देशातल्या सगळ्याच निवडणूक सगळे जे इलेक्शन आहे ते एकासोबत घेणे, लोकसभेपासून सगळे. तर काय ग्रामपंचायत इलेक्शन पण त्यासोबत होणार आहेत का रे, नाही. इथे फक्त मुद्दा कशाचा आहे, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक. तर तुम्ही पहिले म्हणजे स्टार्टिंग मध्ये ही गोष्ट मी सांगायला तुम्हाला विसरलो की तुम्ही ही जी एक देश एक निवडणूक आहे, ओके, याच्यामध्ये काय आहे. ओके, तर बघा, एक देश एक निवडणूक या संकल्पनेचा अर्थ काय आहे, तर भारतातील लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा यांच्या एकच वेळी निवडणुका घेणे, हे म्हणजेच काय आहे, वन नेशन वन इलेक्शन. पहिले तो पॉइंट एक्सप्लेन करा की हा पॉइंट काय आहे, ठीक आहे ना, या दोन इलेक्शन सोबत. तर मग आता सगळे विधानसभेच्या निवडणुका जेव्हा याच्यामध्ये येणार तर तेव्हाच काय होणार, संघ राज्यवादावरती काय होणार, परिणाम होणार. याच्यामध्ये असं होऊ शकतं की राष्ट्रीय मुद्दे यांना जास्त महत्व देण्यात येईल, ओके, लोकसभेच्या निवडणुकांमुळे, आणि त्यामुळे जे रिजनल मुद्दे आहेत, ओके, जे राज्यस्तरीय मुद्दे आहेत त्यांच्याकडे थोडी डोळझाक करता केली जाऊ शकते आणि त्यांना तेवढं महत्व देण्यात येणार नाही. अगेन दुसरा मुद्दा हा आहे की जेव्हा एखादा एकदम पॉप्युलर लीडर देशामध्ये निर्माण होतो, जसं आपण पंडित नेहरूंचं इलेक्शन बघा, किंवा आपण जर इंदिरा गांधींचं इलेक्शन बघितलं एक्झाम्पल, किंवा नरेंद्र मोदींचं, आपल्याकडे 3 एक्झाम्पल्स आहेत. आता रिसेंट एक्झाम्पल आहे, तर तेव्हा तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रीय निवडणुका जर मोदींचा यूज केला जातो तर ठीक आहे, बरोबर आहे. पण अनेक राज्यांची निवडणुका तेव्हा ज्या निवडणुका त्या कालावधीमध्ये घेण्यात येतात, जेव्हा सोबत घेण्यात येतात, तर तेव्हा असं बघण्यात आलेलं आहे मित्रांनो की जिथे लोकसभेमध्ये जो पक्ष जिंकतो तोच कशामध्ये जिंकतो, विधानसभेत सुद्धा जिंकतो. आपल्या लोकसभेमध्ये आपण जर मेजॉरिटीमध्ये बघितलं तर आता राज्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या लोकसभेच्या सोबत, तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशाचे इलेक्शन झाले, तर त्याच्यामध्ये लोकसभेत सुद्धा जागा चंद्रबाबू नायडू आणि यांना भेटल्यात आणि लोकसभेत पण आणि विधानसभेत सुद्धा त्यांचं सरकार आलं. त्यानंतर मग जर बघितलं तर नेक्स्ट ओडिसाचं एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. ओडिसाचं इलेक्शन झाले, तिथे लोकसभेत सुद्धा भाजपला जागा जास्त जागा मिळाल्या आणि विधानसभेत सुद्धा त्यांना जागा मिळाल्या, कारण लोकांनी मोदींच्या याच्यावरती मोस्टली, जर आपण ओडिसाचं एक्झाम्पल घेतलं किंवा बाकी राज्यांमध्ये घेतलं तर त्यांना बघून हे दिलं. तर देशामध्ये ठीक आहे, परंतु मी बघतो आता तर ग्रामपंचायतच्या इलेक्शन, झेडपीच्या इलेक्शन मध्ये सुद्धा मोदींचा फोटो घेऊन आणि त्यातनं मत मागण्यात येतात. आता मोदींना ती माहिती, मोदींचं काय संबंध आहे त्या याच्यामध्ये, पण मत मागण्यात येतात. म्हणजे इतर रिजनल मध्ये कोण चांगलं काम करणार, काय करणार, यामध्ये आपण लक्ष देतो का, लक्ष देत नाही. अगेन ओके, तर आता एखादी आपली सैनिक कारवाई असेल तर त्याच्या मुद्द्यावरनं ग्रामपंचायतीमध्ये त्याचं ग्रामपंचायती मत मागण्यात येतात. तर राष्ट्रीय मुद्दे हावी होऊन जातात कुठल्या रिजनल मुद्द्यांवरती, आणि तिथे संघ राज्यवादावरती काय होतो मित्रांनो, परिणाम होतो. हा बिगेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, तर संघ राज्यवाद प्रत्येक राज्याला आपलं एक महत्व आहे, ओके, आणि तिथे त्याचं महत्व काय होऊ शकतो, कमी होऊ
शकतो आणि यामुळे देशाची संघराज्यात्मक रचना आहे त्याला धोका पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट ही आहे की एका संघराज्यावर परिणाम होऊन आपण पार्लमेंटरी जेव्हा एखादा पॉप्युलर लीडर त्याच्या नावावर मत मागण्यात येतात एक पार्लमेंटरी सिस्टम कमी होऊन एक प्रेसिडेन्शियल सिस्टम जी आहे जशी युएसए मध्ये आहे की व्यक्ती जो प्रेसिडेंट आहे त्याला बघून मत देण्यात येतं प्रेसिडेन्शियल सिस्टम कडे देश वळू शकतो जो की संघराज्यवादाला जो आहे तो एक निगेटिव्ह गोष्ट आहे. ओके हा अगेन नेक्स्ट की लॉजिस्टिकची जटिलता म्हणजे इतकं आपल्याकडे हे आहे का ऑलरेडी आपण बघतो की 2 महिन्याचा कालावधी जवळपास असतो त्याच्यामध्ये पूर्ण जे निवडणुका आहेत त्या लोकसभेच्या चालत असतात आणि ती फक्त लोकसभेच्या याच्यासोबत जर का विधानसभा झाली तर तो कालावधी आणखी वाढणार मग तितक्या कालावधीसाठी जी लॉजिस्टिकची जटिलता आहे की तितकी आपल्याकडे मतदान केंद्र आहेत का बरोबर आहे इतकी जास्त मतदार 9 कोटीपेक्षा जास्त मतदार भारतामध्ये आहेत बरोबर आहे मग आयोजित केलं त्यासाठी कुठं नियोजन लागतं आपल्याला साधन संपत्ती मानवी संसाधने यांची आवश्यकता असते आणि यात कुठली चूक झाल्यास निवडणुकीची जी प्रक्रिया आहे याच्या प्रामाणिकतेवर काय होऊ शकतो परिणाम होऊ शकतो बरोबर आहे कारण इतके यात कुठेही चूक झाली तर याची प्रामाणिकता निवडणूक आहे लोकांचा विश्वास जो आहे तो निवडणूक जी आहे यंत्रणा जी आहे त्याच्यावर कमी होऊ शकतो बरोबर आहे हा तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर मग आणखी संवैधानिक आणि कायदेशीर अडथळे सुद्धा आहेत कारण आपल्याला काळामध्ये जे विधानसभा लोकसभा काळामध्ये समन्वय नाहीये मग त्यासाठी आपल्याला पूर्ण घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. ओके अगेन सर्व राज्यांनी त्यासाठी काय आहे कारण फेडरलिझमचा मुद्दा आहे तर संमती सुद्धा आवश्यक राहणार आहे आणि यामुळे वाद निर्माण होऊ शकतात आणि बराच वेळ याच्यामध्ये जाऊ शकतो बरोबर आता म्हणतायत 2019 पण मला वाटत नाही त्यामुळे हे कन्सेन्सस डेव्हलप करायला सुद्धा फार मोठा वेळ याच्यामध्ये लागणार आहे. ओके हा राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित होऊ शकतं स्थानिक मुद्दे काय होऊ शकतात त्याच्यामध्ये दुर्लक्षित होऊ शकतात तर ह्या मुद्दे. दुसरा मुद्दा आहे अकाउंटेबिलिटीचा एकीकडे आपण म्हणतो की वारंवार निवडणुका होतात पण वारंवार निवडणुका होतात म्हणून अकाउंटेबिलिटी सुद्धा राहते. आपण जर का बघितलं लॉ कमिशनचीच रिपोर्ट आहे तर यांनी हे सांगितलेलं आहे जो ड्राफ्ट आला होता त्यांनी हे सांगितलं होतं की 70% त्यांनी जे सर्वे केला तर 70 to 75% ऑफ द केसेसमध्ये लोकसभेत ज्या पक्षाला मतदान देतात जर का निवडणुका सोबत असतील तर विधानसभेत सुद्धा त्याच 75% लोक त्याच पक्षाला मतदान देतात मित्रांनो. परंतु जर का 6 महिन्याच्या अंतराला निवडणुका झाल्या तर फक्त 50% लोक असे आहेत की ज्यांनी लोकसभेत ज्या पक्षाला मतदान दिलं होतं ते विधानसभेत त्या पक्षाला काय देणार मतदान देणार. महाराष्ट्राचं सध्या झालेलं इलेक्शन बघा आत्ताच 2024चे इलेक्शन बघा तर लोकसभेत ज्यांना आणि विधानसभेत ज्या राज्याच्या निवडणुका सोबत झाल्या तर त्यांचे निकाल जवळपास काय लागलेत सेम लागलेत पण तेच ज्या 6 महिन्याच्या अंतरालामध्ये ज्या निवडणुका झाल्यात तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की झारखंडचं आपण एक्झाम्पल घेऊयात की झारखंडमध्ये भाजपला बऱ्यापैकी चांगलं लोकसभेमध्ये यश मिळालं परंतु विधानसभेमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जे हेमंत सोरेन यांचं सरकार पुन्हा काय आलं सत्तेत आलं बरोबर आहे म्हणजे निवडणुकी निकाल फिरलेत 6 महिन्यामध्ये. महाराष्ट्र इज द बिगेस्ट एक्झाम्पल की जिथे महाविकास आघाडी यांनी खूप प्रचंड यश लोकसभेत मिळवलं होतं पण वन साइडेड लँडस्लाइड विक्टी जी मारली ती कोणी मारली ती एनडीएनी मारलेली आहे बरोबर आहे विधानसभेमध्ये महायुतीने जे आहे ते यश मिळवलेलं आहे. तर या अशा प्रकारे मित्रांनो पूर्णतः एक्झाम हे रिझल्ट फिरलेत पण ते जर लोकसभा विधानसभेची निवडणूक सेम झाले असते तर हे नव्हतं कारण इथे रिजनल मुद्दे हवे झालेत. अकाउंटेबिलिटी जी होती म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल मित्रांनो लोकसभेच्या पराभवानंतर महाराष्ट्रामध्ये इतकं काम झालं प्रत्येक रिजनल मध्ये किंवा बाकी काही स्कीम्स वगैरे काढण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टी जर घडल्या नसत्या जर का 5 वर्षात निवडणुका होत असेल. अकाउंटेबिलिटी काय असते की जर का आता विधानसभा लोकसभा त्यानंतर मग ग्रामपंचायत त्यानंतर नगरपालिका असे इलेक्शन जर का दर वर्षात होत राहिली तर अकाउंटेबिलिटी वाढत येते म्हणून ते काम करत राहतात. नाहीतर काय होतं की आता 5 वर्षानंतर निवडणुका 3-4 वर्ष काही कामच करणार नाही पुन्हा निवडणुकीच्या आधी कामाला काय करणार सुरुवात करणार तर ही अकाउंटेबिलिटी कुठेतरी जी आहे ती कमी होऊन जाते बरोबर आहे ना. हा तर हा एक मुद्दा याच्यामध्ये हे होऊ शकतो. तर आपण आता निगेटिव्ह पॉईंट काय म्हणले तर पहिला महत्वाचा फेडरलिझमचा मुद्दा आहे. दुसरं काय की रिजनल मुद्द्यांवरती राष्ट्रीय मुद्दे हावी होऊन जातात त्याच्यामुळे रिजनल मुद्दे जे आहेत त्यांच्याकडे पुढे निग्लेक्ट केलं जाऊ शकतं. थर्ड आहे संवैधानिक आणि कायदेशीर अडथळे आहेत त्याच्यामध्ये त्या गोष्टी कशा रिझॉल्व्ह करायच्यात हे पूर्ण हे आहे. मग आता आपण जर बघितलं तर व्हॉट इज द वर्ल्ड जागतिक निदर्शन आणि धडे काय आहेत तर स्वीडन दक्षिण आफ्रिका इंडोनेशिया सारख्या देशामध्ये विविध स्तरांवरती निवडणुका घेण्यात एकाच वेळी घेतल्या जात आहेत आणि त्यामुळे त्यांचा जो आहे खर्च कमी झालेला आहे आणि प्रशिक्षण कार्यक्षमता सुधारली गेलेली आहे हे असं आहे. परंतु आपण हे बघितलं तर भारतीय संघराज्य फार विशाल आहे आणि एक आकारणीच विशाल नव्हे तर विविधता आणि भरलेला आहे गुंतागुंत संघरचना आहे. ओके एवढे मोठे मोठे लँग्वेजेस आपल्या देशामध्ये इतके कास्ट आहेत इतक्या कम्युनिटीज आहेत विविध मग प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन त्यात करता येईल असं सांगता येतं का नाही. त्यामुळे आपल्याला जरी पूर्वनिदर्शने जर आपण जगातली बघितली तर ती खूप पॉझिटिव्ह आहेत. वन नेशन वन इलेक्शनचे रिझल्ट खूप पॉझिटिव्ह आहेत पण ते भारतामध्ये इम्प्लिमेंट होतील का असं नाही. त्यामुळे आपल्याला पूर्ण प्रॉपर रिसर्च करता येईल. मग आता पुढील मार्ग काय तर आपल्याला कॉन्सेन्सस डेव्हलपमेंट करावं लागणार आहे.
आता आपण काय करतो की डायरेक्ट अप्लाय करून देतो आणि हे करतो, पण तसं न करता जसं आपण बघितलं कृषी कायद्यांचं झालं भारतामध्ये की इम्प्लिमेंट केले पण नंतर मग ते पुन्हा परत घ्यावे लागले. ओके, तर असं न करता पहिले थोडा वेळ आपण कॉन्सेन्सस डेव्हलपमेंट मध्ये घेतलं पाहिजे, राज्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. डेफिनेटली ही फार अवघड आहे, मीही मानतो, बरोबर आहे, अपोजिशनला कन्व्हिन्स करणं, परंतु असं नाही की हे होऊ शकत नाही, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे यांनी कॉन्सेन्सस पक्षाने यांची संमती घेतली पाहिजे, सर्व राज्यांची संमती घेतली पाहिजे, त्यांना समजत आलं पाहिजे, हळूहळू समन्वय साधला पाहिजे, बरोबर आहे. अगेन लॉजिस्टिक आव्हाने आपण कशी करतो, जे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत त्याला आपण कसं पॉझिटिव्ह करता येईल याच्याकडे तुम्ही काय केलं पाहिजे, याला समन्वय कसा साधता येईल दोघांचं, पहिले पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह नंतर दोघांचं समन्वय कसं, कॉन्सेन्सस डेव्हलपमेंट कसं समन्वय साधता येईल याच्यावर तुम्ही मुद्दा गेला पाहिजे. आणि त्यानंतर मग निष्कर्ष काय आपण करू शकतो, की निष्कर्ष करू शकतो की अगेन या कल्पनेत भारतीय लोकशाही साहसी आणि प्रवृत्तीची दृष्टी आहे. जरी हे खर्चात बजेट सैर्य वगैरे होत असले तरी काळजीपूर्वक आणि कामानं सामना करावा लागणार आहे. काळजीपूर्वक नियोजन, सर्वसमावेशकता आणि भारताची संघराज्य रचना लोकशाही मूल्ये ठेवण्याची प्रतिबद्धतेवर अवलंबून आहे. भारत जसं जसं जागतिक लीडर म्हणून विकसित होत आहे तसंच नवीन कार्यक्षम आणि लोकशाहीसाठी मार्ग मोकळा करू शकतो आहे, बरोबर आहे. त्यापर्यंत आपण सावधगिरीने केला पाहिजे. तर ह्या मुद्दे आपण मेन्शन केलेले आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो कन्क्लुजन जो आहे तो मेन्शन केला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली भूषणदूत अकॅडमीची जी काही बॅच आहे मित्रांनो, खूप महाराष्ट्रभरात आम्हाला खूप चांगला हे भेटतोय, कारण आम्ही तेवढे एफर्ट सुद्धा घेतोय. तर आणि आपण पूर्ण निबंध चेक सुद्धा करून देतोय. आणि फक्त हेच नाही तर आपण एसे, प्रिसिस आणि ट्रान्सलेशन तिघही गोष्टी मेन्शन केले आहेत. जवळपास 80 पेक्षा जास्त निबंध आहेत. अगेन व्यक्तिनिहाय, विषयनिहाय आपले कोड्स आहेत, विविध सुरुवात करण्याच्या पद्धती, शेवट करण्याच्या पद्धती, याच्यावरती आपण विविध हे कोड दिलेले आहेत, त्याचं कंपारिजन केलेलं आहे. तर असे पूर्ण आपले निबंध आहेत. तर हे भूषणदूत अकॅडमीचे माझं ऍप आहे मित्रांनो, भूषणदूत अकॅडमी, आणि याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. हे तुम्ही जॉईन करून घ्या. आपल्या ऍपला तुम्ही जाऊ शकता. आणि आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे. त्या टेस्ट सिरीज मध्ये आपण 3 टेस्ट सुद्धा घेतलेल्या आहेत. त्या टेस्ट ज्या आहेत त्या आपण हे केलेल्या आहेत. तर त्या सुद्धा आता टेस्ट 3 संपलेल्या आहेत, पण तुम्ही त्या मला सॉफ्ट कॉपी मध्ये किंवा हार्ड कॉपी मध्ये पुण्यात राहत असाल तर त्या सोडून आणून देऊ शकता. त्या पण आपण पुन्हा चेक करू शकतो. ओके, जर तुम्ही बघितलं असेल तर मी प्रेडिक्ट केलेले एसेस आहेत ते खूपदा आलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता. तर ही अशी बॅच खूप चांगली आपण याच्यावरती मेहनत घेतलेली आहे. तर भूषणदूत अकॅडमीचं डॅप डाउनलोड करू शकता तुम्ही, एकदा चेक करू शकता की तुम्हाला कसे लेक्चर्स वाटतायत, कशी निबंध वाटतायत. आता तुम्ही विद्यार्थी हे सुद्धा म्हणतात की सर वेळ नाहीये. तुम्हाला मित्रांनो वेळ कधीच मिळत नसतो. स्पर्धाची तयारी करताना वेळ आपल्याला काढावा लागत असतो. ओके, 2 वर्ष झालं, 2 वर्षानंतर आता राज्यसेवेची जी काही आहे ती मेन्स होत आहे, जवळपास 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी आहे. तेवढा वेळ तुम्ही बाकीचा अभ्यास केलेलाच आहे. मग तुम्ही आता 1 महिना तर पूर्णतः 2 तास रोज तुम्ही याला दिलेच पाहिजेत. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह तुमचं जीएस सगळं संपलंच असेल, बरोबर आहे. जे अजूनही करतायत ते करत राहतीलच शेवटपर्यंत, बरोबर आहे. पण आता 2 तास रोज तुम्ही याला वेळ दिलाच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला ही जे निबंध आहेत ते वाचताना काय 2-2 पानाचे, आणि वाटतं 70 निबंध 80 एवढे कुठं वेळ आहे मला, अरे 2-2 पानाचे तर निबंध आहेत फक्त, बरोबर आहे. तर तुम्ही 1 तास बसले तर 5 निबंध तुम्ही तसेच संपवू शकता त्याच्यामधले, बरोबर आहे. आणि मेन तुम्हाला जे मी निबंध प्रेडिक्ट केले त्यालाच जास्त फोकस करायचा आहे. एक तर या वर्षाचे 5-7 निबंध प्रेडिक्टेबल आणि हेल्थ, एज्युकेशन, एन्व्हायरमेंट याच्याबद्दल, वुमन एम्पॉवरमेंट याच्याबद्दल एखादा एसे असतोच तुमचा त्याच्यामध्ये, तर त्याला जास्त फोकस करा आणि तुम्ही चांगल्या प्रमाणे यामध्ये चांगले मार्क घेऊ शकता. तर दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. तर आपण आज थांबूयात मित्रांनो. ओके, थँक्यू व्हेरी मच.